कमेंटेटर सज्ज आहेत आणि आमचा मंच देखील सज्ज आहे. सुरू होतोय अंतिम सामना. तर रो हाऊस कडून बक्षीस आहे. जर गोडदेव संघ जिंकला तर रो हाऊसच्या तर्फे 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. आता मॅच ऑन करतोय. बक्षिसं थांबवली जातील. आपली बक्षिसं पाठवा. राहुलकडे ती नोंद करा, कारण आता फायनल आहे आणि त्याच्यामुळे फायनलचा मोमेंटम खूप महत्त्वाचा आहे. त्याचमुळे तिसऱ्या ओव्हर नंतर ती बक्षिसं पुकारली जातील. तोपर्यंत आपण ती नोंद राहुल आणि कोणाकडे करायची. दरम्यान पहिल्या बॉलवर पूर्ण केली जाते, ती म्हणजेच सिंगल. एक धाव पूर्ण. अंतिम सामना. काय स्टेज आहे, काय स्टेज आपण बघतोय आणि सध्याचा जो एकूणच डिस्प्ले मनीष दिसतोय, सुपर संपूर्ण ही स्पर्धा. एक दिवसीय स्पर्धा जरी असली पण त्या स्पर्धेला लक्षात कसं ठेवलं जाईल त्यासाठी ती मेहनत जय मल्हार कला क्रीडा उत्सव समितीने घेतले. नेक्स्ट बॉल अराउंड विकेट. ऑन साइडला स्लॉग हिट आहे. जास्त इलिव्हेशन नव्हतं पण गॅप शोधलाय. बॉल जातो डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धावा. हो विशाल नाईक, विशाल नाईक, ती गोष्ट फक्त 2 माणसांनी बघितली. 2 धावा. अप्रतिम फटका होता. मात्र विशाल नाईक आहे गुंगी असणार आहे. सकाळी 6 वाजेपर्यंत काम झालंय, त्यानंतर 10 वाजल्यापासून अजून इथेही काम सुरू आहे. शफल झाले होते. पुन्हा एकदा ऑफस्टमच्या क्रिस बॉक्सच्या बाहेर धनेश पोहोचलेत. धनेशसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आणि इमोशन्स धनेशचे आपण ऐकले, कारण ते खच्चीकरण होते. जेव्हा सातत्याने तुमच्या गावचा संघ हरतो तर ग्रामस्थांच्या वतीने सुद्धा टीका होऊ लागते आणि त्याचमुळे त्या टीकेचा सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी खेळ होणं आवश्यक होतं. केवाय अगदी उत्साह आहे. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक किती आहे याविषयीची चर्चा नाही, प्रथम पारितोषिक कोण फटकावेल याविषयीची चर्चा असते. आणि तीच गोष्ट इथे पाहायला मिळते. प्रदीप वर्सेस धनेश हे कॉन्टेस्ट. यावेळा हा फॉली होता, मात्र खेळला का नाही, कारण जागा बनवली होती. स्ट्रोकसाठी का गेलं नाही हा मोठा प्रश्न आहे. मात्र फ्लाईटचा अतिशय सरळ वापर इथे केलाय, तो म्हणजे प्रदीप पाटीलनं. सन्माननीय संदीपजी पाटील आणि सन्माननीय अजयजी पाटील यांनी देखील भोजन कक्षाची जबाबदारी चांगली पूर्ण केलेली आहे. आपलं मनपूर्वक आभार. आणि अजयजी पाटील, आपला मोबाईल सापडला का? अजयजी पाटील, आपला मोबाईल कुठे आहे? तुमचा मोबाईल आहे का? सापडला ना? अभिनंदन, थँक्यू. पुढचा बॉल. हा फॉली होता. ऑन ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहेत नंदन पाटील. लॉंग ऑनला एक सिंगल कंप्लीट. सामना महत्त्वाचा आहे. एक पाऊल सावधानीने टाकावं लागेल. नो डाऊट, कारण इथे एखादी चूक पटकन तुम्हाला बॅकफुटवर नेणार आहे आणि तीच गोष्ट कदाचित आपल्याला दिसेल. मात्र या पर्टिक्युलर मॅचसाठी या दोन्ही संघांची मेहनत आपल्याला दिसणार आहे. पाटील बॉलिंग ट्रॅकवर आहेत. प्रदीपने आतापर्यंत पहिले षटक नेहमीच चांगलं हाताळलंय. नवीन बॉलवर चांगली ग्रीप त्यांची आहे. यावेळेस थोडं इम्प्रोव्हाइज करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा होता. चांगला थ्रो प्रणीतचा बॅटिंग एंडला. दरम्यान पूर्ण केली जाते. एक सिंगल आणि धावफलक पोहोचतोय. सचिन म्हात्रे आम्हाला माहिती देत आहेत 5 वर. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रत्येक वेळेला अगदी पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी आणि 6 पेक्षा कमी धावा प्रत्येक वेळेला. वेल बोल्ड प्रदीप पाटील, सुपर बॉलिंग. कोण म्हणते फक्त पेस बॉलरनेच पहिलं षटक हाताळलं पाहिजे, पण तुमच्याकडे जर अनुभव असेल, तुमच्याकडे गुणवत्ता असेल, तुमच्याकडे प्रॉपर बॉल ग्रिपिंग असेल तर पहिलं षटक सुद्धा तुम्ही यशस्वीरित्या हाताळू शकता. आणि मागच्या 3 सामन्यांमध्ये तेच करताना प्रदीप पाटील यांना आपण पाहिलं. व्हेरी गुड बॉलिंग. पहिल्या षटकाचं हे जे बॅटल आहे ना मनीष, ते जिंकलं इथे गोडदेव टीमनं. कारण या षटकामध्ये कमीत कमी जर विचार केला तर 8 ते 9 धावा येणं गरजेचं होतं. मात्र धावसंख्या दिसते ती फक्त 5. त्यामुळे इथून पुढे या मॅचला आकार द्यायचा असेल तर या दोन्ही बॅटरला आता थोडंसं गिअर शिफ्ट करावं लागेल. एक बहुत महत्त्वाचे आहे की त्यांनी आपली पाळंमुळं थोडीशी घट्ट केलेली आहे. खेळपट्टीशी त्यांनी ती जवळीकता साधलेली आहे. 5 मिनिटाचा कालावधी त्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे सुरुवात जरी धीमी राहिली पण अजूनही 4 षटकांचं क्रिकेट बाकी. आणि पाहूया या 4 षटकांमध्ये कुठपर्यंत जाऊन पोहोचतोय मुर्दा स्पोर्ट्स हा संघ. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहतोय ते म्हणजेच हर्ष आणि नॉन स्ट्रायकर एंडला धनेश. पार्टनरशिप तर तितकी मोठी नाहीये पण वेळ घेणारी ठरलेली आहे. पाहूया यानंतर खेळ बदलला जाईल का, जसा आपण उल्लेख केला की गिअर शिफ्ट केला जाईल का या सेकंड ओव्हरमध्ये. साहिल बॉलिंग ट्रॅकवर. सुरुवात व्हाईट बॉलने या षटकाची. धावसंख्या 6. व्हाईट बॉल हाताळलाय. जर विचार केला तर राऊंड विकेट गोलंदाजी होते. एक वेगळा अँगल करण्याचा त्याचा विचार आहे. हा एकमेव आपण गोलंदाज बघतो जो राऊंड विकेट गोलंदाजी करतोय गोडदेव टीमसाठी. एरवी गोडदेव गावचे जितकेही गोलंदाज मी पाहिलेत ते सगळे ओव्हर द विकेट गोलंदाजी जास्त करायचे. लेग कटर्स खूप आहेत आणि मला वाटतं 90% गोलंदाज हे लेग कटर्स आहेत. आणि त्यामुळे त्यांना ओव्हर द विकेटने गोलंदाजी करताना तो प्रॉपर मोमेंटम मिळतो. बॉलिंग करताना तो एक पिचिंग झोन.
त्यांनी बांधून ठेवल्या, पायांची हालचाल होत नाहीये, पाय घट्ट करून खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर ऑफ द विकेट हर्षचा फसतोय डॉट बॉल. मात्र ही डिलिव्हरी अफलातून होती. टप्पा पडल्यानंतर चेंडूचा वेग देखील अप्रतिम होता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती बाउन्स, उसळीनं बीट केलं तिथे हर्षला. अगोदर वाटलं होतं की ऑन द राईज खेळतील, मात्र शेवटच्या क्षणी बॅकफुटला गेले आणि कदाचित ते बॅकफुटला गेल्यामुळे ही द्विधा मनस्थिती झाली आहे. वेल बोल्ड साहिल पाटील. डिलेमामध्ये जेव्हा आपण येतो अशा वेळेला चुका होतातच. यावेळेस स्लाइस केलंय, क्षेत्ररक्षक आहेत, पॉइंटचे बॉल स्टॉप करण्याचा प्रयत्न अक्षयचा होता बॅकवर्ड पॉइंटला. यावेळेस एक धाव काय रोखू शकले नाहीयेत. एक धाव महत्वाची आहे, पण कुठपर्यंत, किती वेळेपर्यंत हे देखील जाणून घेणं महत्वाचं आहे. इथे इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे कमिटमेंट. लक्षात घ्या 5 षटकांचा हा सामना आहे. 5 षटकामध्ये ॲज अ 11 खेळाडू आपण बघतोय. 11 खेळाडूमध्ये किती चेंडू माझ्याकडे येणार आहेत? 2 किंवा 3 मॅक्झिमम. जर दिवस खराब असेल त्यामुळे 4 ते 5 चेंडू येणार आहेत. हा विचार व्हायला पाहिजे की या 5 चेंडूसाठी माझे एफर्ट कसे असतील. ते 100% असतील की 101% असतील की 110% असतील. त्यामुळे कदाचित इथे थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह असणं क्षेत्ररक्षकांचं देखील चालेल. 7 धावा आहे. एकही मोठा फटका आतापर्यंत आला नाहीये मुर्दा स्पोर्ट्स या संघाकडून. आणि त्यासाठी एक ॲक्शन आहे धनेची. जी बेसबॉल जे खेळतात त्यामध्ये जसे ते बॅटर्स बॅट्सविंग करतात तशीच ॲक्शन कदाचित तुम्हाला पाहायला मिळते धनेशची. आणि पण यावेळेस थोडासा संभ्रम दिसलाय स्ट्रोक खेळताना. नक्कीच चांगलं म्हटलं सुख. बेसबॉलची ॲक्शन आहे कारण त्याची बॅकलिप मोठी आहे आणि ज्यावेळेला बॅकलिप मोठी असते त्यावेळेला तो जो हँड कॉर्डिनेशनचा जो भाग आहे तो थोडासा जास्त होत जातो. मात्र इथे वारंवार थोड्याशा चुका होत आहेत. धावसंख्या अजूनही थांबले. वेल बोल्ड साहिल पाटील. 7 धावा. बॅटची लिडिंग एज. बॉल मागे फ्लाय स्लिपला प्रोटेक्शन आहे, पण बॉल गॅदर होत नाहीये. एक सिंगल कंप्लीट होते. तो मोमेंटम मिळत नाहीये आणि गोलंदाज कदाचित तो मोमेंटम शिफ्ट होऊ देत नाहीये हे देखील मला सांगावंसं वाटते. कारण प्रशंसा गोलंदाजांची व्हायला हवी, कारण आतापर्यंत 2 गोलंदाज वापरले गेलेत आणि दोघांची कामगिरी उल्लेखनीय. ओम ब्रह्मदेव गोडदेवसाठी केव्हाही कारण पहिला चेंडू अवांतर हाताळला होता साहिलनं आणि त्यानंतर दिशेन टप्प्यावर कंट्रोल दाखवलाय, पेस व्हेरिएशन दाखवलंय आणि एकूणच बॅकफुटला त्यांनी बॅटरला ढाळण्यास भाग पाडलाय. व्हेरी गुड बॉलिंग. लेन बॉल होता, सरळ बॅटचा केलाय वापर, पण नंदन पाटील आहेत लॉंग ऑनला. सोपा झेल पूर्ण होतोय. पहिला धक्का मुर्दा स्पोर्ट्सला बसतोय. 8 धावा, 1 गडी बाद. पाहिजे. 5.10 इंच हाईट आहे. त्यानंतर त्याचे ते 2 फूट वरती हात. त्यामुळे निश्चितच हा झेल टिपण्यासाठी त्यांनी केलेले मेहनत अफलातून होती आणि सगळ्यात जबरदस्त होता तो म्हणजे नंदनचा बॅलन्स. हा मुलगा प्रॅक्टिस कुठे कुठे करतो या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. वेल टेक नंदन. आणि नंदनचा गुरु सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे, आमचे विशाल नाईक. आमचे जयेश बागवे खूप खुश असतील आज, नो डाऊट अबाउट इट. बाल गणेश मित्रमंडळाचे अध्यक्ष जयेश बागवे आज खूप खुश असतील. मुर्दा संघ अंतिम फेरीत पोहोचलाय म्हणून. राहुल प्रत्येकाचा एक सॉफ्ट कॉर्नर असतो मनीष. चला असो, पण आताच्या घडीला ओम ब्रह्मदेव गोडदेव संघ भाव खाऊन जातोय आणि आपला चांगला डाव तो खेळतोय. धावसंख्या अजूनही डबल डिजिट मध्ये पोहोचत नाहीये. 8 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. वेळ योग्य आहे भौमिकची मैदानाच्या आतमध्ये येण्याची, त्याचा तो आक्रमक खेळ देण्याची. आणि पाहूया मागणीचा पुरवठा भौमिक करतोय का. डोंट वेस्ट टाइम. तुम्हाला लवकर क्रिकेट खेळावं लागेल. ही 5 षटकांची अंतिम मॅच आहे. बॅक टू बॅक 2 विकेटसाठी रो हाऊस कडून 500 रुपये जाहीर केले. फुल टॉस बॉल जसं आपण म्हणतो, प्री डिसाइडेड, प्री मेडिटेटेड, म्हणजेच मनात ठेवलेला फटका. मला फक्त डिफेन्सिव्ह राहायचं आहे. फुल टॉस येऊ द्या, हाफल येऊ द्या, हाफ ट्रॅकर येऊ द्या, मी तसाच खेळणार. तेच खेळताना भूमिक पाहायला मिळाले ना. बऱ्याचदा हा संभ्रम होतो कारण विकेट आताशीच गेले. पार्टनरशिप क्रिएट करावी लागेल आणि कुठेतरी हा शेवटचा बॉल होता या एकूणच षटकाचा. त्यामुळे एक अगोदरच विचार करून आले होते की मला स्ट्राईकवर जायचं असेल तर मला सिंगल कन्वर्ट करायची आहे, तो विचार होता. या अगोदर सुरुवात तर हिरेनने ती प्री डिसाइडेड स्ट्रोकची केली होती आणि त्याचमुळे काही फटके तुमच्यासाठी सेट असतात, तुमची मनस्थिती नसते तो स्ट्रोक खेळण्याची. तेच पाहायला मिळालं. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या 1 गडी बाद 9. मुर्दा स्पोर्ट्स मुर्धा. 2 षटकात 9 धावा. या कमी धावा आहेत. इथून पुढे तुम्हाला प्रतिकार करावा लागेल आणि कदाचित आज सकाळपासून ज्या गोष्टी आपण बघतो या मैदानावरच्या,
जास्त मोठी धावसंख्या दिसली नाही. मात्र इथे फायनल मॅचमध्ये एक अंदाज जर बांधायचा गेला, प्रोजेक्टेड स्कोर जर सांगायचा गेला तर 45 एक इनफ स्कोर होऊन जाईल तो. संकेतजी, नाणेफेक जिंकून संध्याकाळच्या शेवटच्या सामन्यामध्ये प्रत्येक कॅप्टन फलंदाजी करतो. मला असं वाटतं मुर्दा संघासाठी हे मनासारखं होतं, पण तो फायदा कदाचित ते उचलू शकले नाही. नक्कीच नक्कीच. मात्र निर्णय ज्या पद्धतीने घेतला इथे आशयनं की यस आम्ही बॉलिंग करणार आहोत, मात्र बॉलिंग करताना त्यांनी ती गोष्ट पहिल्या 2 षटकासाठी दाखवलंय. विराज येते गोलंदाजी मार्कवर, टप्पा पडल्यानंतर चेंडूचा टर्न बघा, अफलातून रित्या हा चेंडू बाहेर निघतोय. वाईटचा इशारा होतोय. थँक्यू व्हेरी मच विशाल नाईक. धावसंख्या आता 2 आकड्यामध्ये जाऊन पोहोचते. 10 धावा. वेळ लागलाय, खूप वेळ लागलाय डबल डिजिट मध्ये येण्यासाठी, पण सरते शेवटी डबल डिजिट गाठलेली आहेत. 10 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे. भरपूर मोठा टर्न आहे विराजकडे. मात्र कुठेतरी तुमच्याकडे फक्त प्रतिभा असून चालत नाही. असे बरेच गोलंदाज इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील अगदी फसले, ज्यांनी विकेट जरूर मिळवल्या, मात्र ते फसले. धावा देऊन द्यायचे. मात्र शेन वॉन हा शेन वॉन होता. विराज आहेत आणि मागच्या 2 षटकांचं मोल टिकवायचं असेल तर विराजला तसा खेळ द्यावा लागेल. हेलिकॉप्टर भौमिकचा पण एलिव्हेशन तितकं नव्हतं. 1 बाउन्स बॉल घेऊन काऊ कॉर्नरला फील्ड केला जाईल, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. हे दोन्ही जर फलंदाज बघितले मनीष तर निश्चितच ॲथलीट म्हणता येणार नाहीये, कारण इथे 2 धावा देखील कदाचित होऊ शकल्या असत्या, मात्र पहिली धाव तितकी वेगाने नव्हते. त्यांचं नाव ओमकार आहे आणि त्यांना विराज या नावाने ओळखलं सुद्धा जाते. म्हणजे विराज त्यांचं नाव आहे, ओमकारने ओळखलं जाते. आणि मला अजून एक नाव कळले त्यांना काय म्हणतात, पण असू द्या. दरम्यान धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 12. नावात काय ठेवलंय असं म्हणतात, पण नावातच सगळं आहे. हा फुल टॉस आहे. ओ माय गॉड, फुल टॉस डिलिव्हरी होती आणि धनेशनं ही पर्वणी, ही संधी, हा मोका सोडलाय. संकेतजी, कधी तुम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये 2 एक्स्ट्रा मेंबर पाहिलेत का? सकाळपासून हे दोघं येत आहेत, म्हणजे लक फॅक्टर आहे वाटतं दोघं. नाही संकेत आणि कल्पित दोन्ही एक्स्ट्रा मेंबर आहेत. ओम ब्रह्मदेव गोडदेवची जोडी जमली. ये फेविकॉल का मजबूत जोड आहे. ती ऍड पाहता ना तुम्ही फेविकॉलची, तसं आहे ते सकाळपासून. स्कोर झालाय सचिन 12 धावा झालेल्या आहेत आणि स्ट्रायकरला अजूनही धनेश आहेत. पुन्हा एकदा हाफ वॉली, मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह झालाय. बॉलर बॅक ड्राईव्ह झालाय. हा चेंडू देखील निर्धाव आलाय. म्हणजे जे वाईट चेंडू आले होते ते वाईट चेंडू आता पूर्णपणे आपण म्हणूया की यस, त्या वाईट चेंडूचा इफेक्ट आता संपलाय, वसुली झाले, फिट्टूस झाले आपल्या ग्रामीण भाषेत सांगायचं झालं तर. आणि पुन्हा एकदा तो खेळ चालू झालेला आहे. धावांची कपात होते गोलंदाजाच्या वतीनं. व्हेरी गुड बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग. आता थोडीसं आगरी भाषेकडे वळावं लागेल मनीष. अरे दादा काय करतस, मार, असंच काहीतरी मुर्दा संघाच्या भावना असतील. पण तवर मोठं फटकं येवायला लागतील, नाही तर मग घरा जावं लागेल दुसरी ट्रॉफी घेऊन. त्याचं व्हायचं नसेल तर मग आताच ते फटकं खेचावं लागतील. बघू आता काय होते ते. ड्राईव्ह केलंय बॉलला, क्षेत्ररक्षक आहेत काऊ कॉर्नरला. धनेश हा बकासूर आहे मुर्द्याचा, त्याचमुळे ते बकासूरला खेळायला लागेल, मोठे फटक्यासाठी जावायला लागेल. अजूनही एकही मोठा फटका त्याच्या बॅटिंगशी आला नाही. 13 राहिले, बघू आता कवर तरी. मात्र या ओव्हर नंतर ना मनीष एक मस्त कल्पना आली आहे, ते काहीतरी करू आपण विचार त्याच्यावर. आता औरा मराठी बोलतो की आगरी भाषा थोडीशी विसरायला झाली, पण तरी देखील मी प्रयत्न करतो माईक व आगरी भाषा बोलाचा. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आहे 13. मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा 13 धावा फक्त. मात्र मनीष आपण बघतोय आपल्या आगरी कोळी या युवा चषकामध्ये अनेक ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. बरेच जण ट्रॉफी घरामध्ये ठेवतात, मात्र असे काही पारितोषिक द्यायला पाहिजे. मला असं प्रामाणिकपणे वाटतं की यस, त्याचा उपयोग आपल्या घरच्यांना होईल. पुढच्या वेळी मला असं वाटतं की रेफ्रिजरेटर असं ठेवलं पाहिजे. नाही, तसं नाही म्हणत मी, तसं नाही म्हणत. अजून काहीतरी आपण करू शकतो जर व्यवस्थित विचार केला तर. मला असं वाटतं की यस, मॅन ऑफ द सिरीज किंवा एखादा गोलंदाज असेल तर त्याला 5 किलो जवळा किंवा असं काहीतरी आपण द्यायला पाहिजे, तर काहीतरी वेगळं वाटेल. ही आगरी कोळी संस्कृती आहे. किंवा निश्चितच आपण जर भिलं तर 1000 बोंबील, सुके बोंबील, जबरदस्त कामगिरी होईल ती. चला, म्हणजे आता ही संकल्पना 100% तुम्हाला इम्प्लिमेंट करता येईल आणि केली जाईल. आणि याच स्पर्धेच्या माध्यमातून, या संघटनेच्या माध्यमातून, आणि अंपायरला देखील आपण 1 किलो जवळा देऊ शकतो. विशाल नाईक सर, चांगली कामगिरी सकाळपासून. त्यांनी फक्त 2 ब्रेक घेतलेले आहेत आणि नॉनस्टॉप त्यांची कामगिरी आलेली आहेत. तर हॅट्रिकसाठी 2100 रुपयाचं बक्षीस नितीन वारे यांच्या वतीनं. तनयसाठी जे भाचे आहेत नितीन वारेचे,
तर 2100 रुपयाचं बक्षीस मामाकडून तनय यांच्यासाठी. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे, पुलचा फटका, चेंडू हवेत आहे, चेंडू हवेत आहे, हा झेल आणि ते परतावं लागेल ते म्हणजे धनेश म्हात्रेला. विकेट आली आहे. मामाचा आवाज लगेच भाच्याने ऐकलाय. मामा आपल्या लग्नाला 2100चा आहेर देणार आहे. तो म्हणजे वेदांत पाटील. पहिल्या चेंडूवर विकेट आली आहे वेदांतसाठी. आता धावाही करायची आहेत आणि सामन्याला देखील पुढे न्यायचे. स्वतःला हरवायचंय, वेदांतला तेच करायचंय. इतक्या वेळापासून ते घरात आहेत आणि आता मैदानात आलेत. मैदान गाजवायचंय. पण पहिला बॉल वाईड यॉर्कर वापरला होता तनयने. त्या बॉलला सन्मान देताना खेळला एक्स्ट्रा कव्हरला. एक सिंगल कंप्लीट आणि धावसंख्या पोहोचते आता 14 वर. मनीष बघा, आता एक माणूस आला, बोलते हिंदीमध्ये कॉमेंट्री करा. मी त्याला सरळ पाठवला, जा तुझ्या घरी. दरम्यान धावसंख्या 14 झालेली आहे. एक बक्षीस आलं इकडे. ओहो, वॉळपट भौमिक बाद झालेत. मी डीजेला थांबवतोय. बक्षीस असं होतं की रो हाऊस जिंकला तर गोडदेव कडून 500 रुपये असं बक्षीस त्यांनी आम्हाला बोलून दाखवलं. मी त्यांना करेक्ट करतोय की गोडदेव संघ जिंकला तर रो हाऊस कडून 500 रुपये असतील. राईट. बरोबर. काय झेल टिपलाय, काय झेल टिपलाय. इथे भौमिकची खेळी देखील संपुष्टात. कॅप्टन परतलाय. मोठी विकेट आले गोडदेव टीम साठी आणि या सामन्यावर कंट्रोल आहे टीम गोडदेवचा. देश नाराज आहेत. बघा, इतका मोठा प्रवास आपण केला सकाळपासून या अंतिम सामन्यासाठी. नो डाऊट गोडदेवची गोलंदाजी तर वरच्या स्तराची आहे. पण मागच्या सेमीफायनलमध्ये आपण क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी मुर्दाची देखील तितकीच चांगली पाहिली आहे. पण अंतिम लढतीमध्ये संकेतजी एक्सक्यूज देऊन चालत नाही. तुम्ही चुकलात म्हणजे चुकलात. तुमच्याकडून योगदान नाही मिळालं म्हणजे नाही मिळालं. तुम्हाला ते योगदान देण्यासाठी प्रयत्न करावेच लागतील आणि ते प्रयत्न आतापर्यंत अपूर्ण आहेत. पण पाहूया, मैदानाच्या आतमध्ये अजूनही वेदांत पाटील आहेत आणि त्यांची साथ देण्यासाठी विनोद. आजच्या दिवसाचा विनोदचा खेळ भारदस्त राहिलाय, आक्रमक शैलीचा राहिलाय. धावांची मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे विनोद. केवाय त्याच्या नावानं एक कदाचित तो करिश्मा आपल्याला पाहायला मिळेल. लेट्स सी काय करताय. ऑन साइडला स्ट्रोक क्लिअर केलाय मात्र क्षेत्ररक्षक. ओ व्हाट अ कॅच बाय कॅप्टन आशय पाटील. सुपर कॅच. इथे विनोदची खेळी संपुष्टात. या एकूणच ओव्हर मध्ये आल्या तब्बल 3 विकेट. 2100 द्यायला हरकत नाही. थँक्यू स्वामी समर्थ इव्हेंट्स, मिस्टर धीरज पाटील आणि मिस्टर जतीन पाटील. पण वन ऑफ द फायनेस्ट कॅच ऑफ दिस डे. परफेक्ट जजमेंट आणि टायमिंग हे क्षेत्ररक्षण करताना सुद्धा आवश्यक आहे. तेच आशयचं पाहायला मिळालं. आशा पाटील काऊ कॉर्नरला उत्तम दर्जाचा झेल. जवळपास षटकार होता विनोदचा, पण तो षटकार नाही तर झेल राहिला आणि विनोदचा खेळ संपला. ग्रेट कॅच बाय द कॅप्टन हिमसेल्फ. सुपर.
आणि आता आपण बघतोय की एकूणच ही मॅच जवळजवळ आता संपले किंवा काय अशी परिस्थिती, कारण गडी बाद झालेत आतापर्यंत चार चार हुकमी फलंदाज इथे बाद झालेत. पाच? नाही, wicket किती गेले? नवीन बॅटर करण मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग नाही ना मोठी आहे मोठ्या टीमची, मात्र धावा धावा कोण करणार हा मोठा प्रश्न. ही इज ऑन हॅट्रिक नाव. लागोपाठ 2 विकेट झालेत. हॅट्रिक होणार का? 2100 मिळणार का नितीन वारे यांच्याकडून? तनय पाटील बॉलिंग ट्रॅकवर आणि नवीन फलंदाज करण मैदानाच्या आतमध्ये. हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज ड्रामा हियर ॲट अभिनव ग्राउंड. मुर्दा वर्सेस उम्रमदेव गोडदेव. वर्चस्व कोणाचं? चांगला चेंडू होता, तितका स्टायलिश पद्धतीने चेंडूला बॉलर बॅक ड्राईव्ह खेळून काढलाय. एक धाव इथे पूर्ण होते, हॅट्रिक झाली नाही, मात्र चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळतोय. बऱ्याच काळानंतरच्या जी धावसंख्या थांबली होती 14 वर ती पुढे सरकते. धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली आहे. फायनल मॅच तुम्ही बघताय. जो एक गोल्डन एरा होता विधान पाटीलचा, आज तो पाहायला मिळेल का? जेव्हा गरज आहे मुर्दा या संघाला स्ट्राईक करायला विधान तयार होतोय. बाउन्सर होता, पाहिलं, निरीक्षण केलं, जाऊ दिलं, एक्स्ट्राची रन मिळाली मुर्दा स्पोर्ट्सला. या धावा देखील इम्पॉर्टंट आहेत. मात्र इथून पुढे अजून जर विचार केला तर तब्बल 7 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 7 चेंडूमध्ये अजून विचार केला तर थोडासा 18 धावा किंवा 15 धावा आल्या तरी देखील 30 पर्यंत आपण जाऊ शकू आणि तिथून ती मॅच बनू शकेल हा आशावाद कदाचित आमचा आहे. मात्र इथे मुर्दा टीमला ती गोष्ट करून दाखवावी लागेल. फायनल मॅच आहे, इम्पॉर्टंट मॅच आहे. फुलटॉस डिलिव्हरी होती, व्यवस्थित ड्राईव्ह करू शकला नाही आहे. बॅटची एज आणि चेंडू येतोय या पॉइंट रिजन मध्ये. एकच धाव मिळते. धावसंख्या झाली ती म्हणजे 17. षटकं संपलेली आहे. 4 धावसंख्या 17 आहे. सरासरी सांगण्याची गरज नाहीये, 4.25 ची आहे. त्यामुळे इथून ही मॅच कुठे जाणार हा मोठा सवाल इकडे असलेल्या प्रेक्षकांना पडलाय. मात्र उत्तर मिळेल, कारण ही झगमगती ट्रॉफी कोण उचलणार? कारण आगरी कोळी युवा चषकामध्ये महत्व कशाला आहे तर नंबर 1 ला आहे आणि त्यामुळे 1 वर कोण तो संघ ठरेल, गोडदेव की मुर्दा? तर साहिल ग्राफिक्सचे रमेश गौड या ठिकाणी उपस्थित आहेत आणि लगेच आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. मी जयेश बागवे यांना विनंती करतोय, जे बाल गणेश मित्रमंडळाचे अध्यक्ष आहेत. जयेश बागवे या आपल्या शुभ हस्ते आपण रमेशजी गौड यांचा सन्मान व्यासपीठावर करणार आहोत. आणि जे काही बॅनर्स बनते म्हणजे आम्ही 7 दिवस अगोदर ती अपॉइंटमेंट घेतो, पण 1 दिवस अगोदर ते येतात आणि काम करून जातात. काल रात्रीच त्या सर्व बॅनर्स रेडी झालेले आहेत आणि तुम्हाला ते पाहायला मिळत आहेत. पण घेतलेल्या कामांची गॅरंटी आहे. रमेश गौड यांना आपण पाहतोय ऑन स्क्रीन, जे साई ग्राफिक्सचे प्रोप्रायटर आहेत, प्रॉपर डिझायनर आहेत. त्यांचा सन्मान आता ते आहेत उत्तर भारतीय, पण त्यांना आम्ही कोळी करून टाकलेलं आहे, आगरी करून टाकलेलं आहे. तर यस, या रमेशजी आपला मनपूर्वक स्वागत आहे. प्रयागराजवरून ते आलेले आहेत, गंगा स्नान करून आलेले आहेत. चला, दरम्यान अजून काय घडते मैदानाच्या मध्ये पाहूया. 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या पोहोचते 2च्या मदतीनं 19 धावा, 19. थोडीशी जिकिरीची धाव होती, मात्र रिक्स आता नाही घ्याल तर कधी घ्याल हा देखील एक प्रश्न आहे. कारण काही चेंडूंचा खेळ राहिलाय. धावांसाठी मुर्दा संघ झगडतोय. अगदी पहिल्या चेंडूपासून आपण बघितलं, पहिल्या षटकात 5 धावा, दुसऱ्या षटकात 4 धावा, तिसऱ्या षटकात 4 धावा, चौथ्याही षटकात फक्त 4च धावा आणि या षटकाची सुरुवात मात्र आता 2 धावांनी झाली आहे. विराज फुल टॉस डिलिव्हरी जवळजवळ होती, मात्र त्याला एकूणच यॉर्क करून घेतलंय. एकच धाव मिळेल. धाव संख्या 20. भूषण पद्माकर पाटील यांच्याकडून करण यांच्यासाठी बक्षीस आलेलं आहे. लगातार 2 षटकार जर करणने खेचले तर 1000 रुपयाचं बक्षीस सन्माननीय भूषण पद्माकर पाटील यांच्याकडून जाहीर करण्यात आलेलं आहे. दरम्यान धावसंख्या पोहोचते आता 20 वर. नेक्स्ट बॉल विराज वर्सेस करण. पुढे आले, समोर खेळलेत. हा मोठा फटका आहे का? नंदन उभा आहे. मोठा फटका असेल कसा? आपल्या हाईटचा पूर्ण वापर. वेल डन नंदन. दुसरा प्रदीप झेल त्याच्या माध्यमातून करणची खेळी संपुष्टात. अजून 1 विकेट टीम मुर्दाची. दरम्यान धावसंख्या थांबलेली आहे 20 वर. विकेटवर विकेट जात आहेत. करण सुद्धा बाद होऊन परत आहेत. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज पोहोचतायत. चेतन पोहोचतायत.
बघ पुन्हा एकदा तोच उल्लेख करावा असं वाटतोय. हे घरचं मैदान आहे. उम्रमध्ये घोडदेवचं त्यांनी रिस्क घेतली, क्षेत्ररक्षण निवडलं. त्यांना या मैदानाचा आढावा आहे की अंधार कधी येतो, बॉल कधी साईट होणार आहे, किती वेळ बाकी आहे या सामन्यासाठी, किती वेळ लागणार आहे. त्यानुसार लगेचच आशयने क्षेत्ररक्षण निवडलं. नक्कीच मनीषा, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या स्ट्रेंथचा वापर केलाय. त्यांना माहिती आहे गोलंदाजी आपली स्ट्रेंथ आहे आणि त्या स्ट्रेंथचा पूर्णपणे वापर त्या एकूणच टॉस विनसाठी त्यांनी केलाय. वेल डन आशय, वेल बोल्ड ऑल द बॉलर्स. विराज तो नवीन बॅटर चेतन, चेंडू ऑन द पॅड आलाय, अपील नाहीये, मात्र हा चेंडू इथे निर्धाव येतोय, बॅटने आलाय. थँक्यू व्हेरी मच. मात्र सर धाव पूर्ण नाही झाली. बघा अजूनही काही वेळ बाकी आहे. तो खेळ जर तुम्ही दिलात 30च्या पलीकडे पोहोचलात तर एक चांगली टोटल तुम्ही म्हणू शकता. तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये गोलंदाजांना तितकं ॲडव्हान्टेज मिळेल, पण दरम्यान एक्स्ट्रा रन मिळतात. व्हाईट बॉलची एकदा वाढते धावसंख्या पोचते 21. या 21 धावांमध्ये मनीष जर विचार केला तर अवांतर धावा जर वाईडच बघितले तर तब्बल 5 वाईड आलेत. यावरून गोडदेव संघ बॅटरसाठी किती कर्दनकाळ ठरलाय. फुलटॉस डिलिव्हरी होती, पुन्हा एकदा ती डिलिव्हरी मिस केले, एकच धाव मिळेल. धाव संख्या 22. आजचा दिवस फुलटॉस चेंडूंनी गाजवलाय असं म्हणायला हरकत नाहीये. धावा कमी आलेत आणि विकेट्सही आलेत. नाही चालणार इतक्या कमी धावांमध्ये निभावून घेता येणार नाही मुर्दा संघाच्या गोलंदाजांना. त्याचमुळे आता बॅट स्विंग आहे, पुढे सरकले होते, बॉलच्या पिचिंग पर्यंत फॉलो केलं होतं वेदांतने, पण बॉल पुन्हा एकदा वाईडलाईनच्या पलीकडून थोडी मदत मिळते मुर्दा स्पोर्टच्या धावफलकाला. व्हाईट बॉलची एक धाव मिळते, 23 धावा. अंतिम सामना तुम्ही बघताय, मात्र स्थिती खंबीर आहे. ती म्हणजे टीम गोडदेवची. यावेळेला पुन्हा एकदा आहे नंदन पाटील, वॉड थ्रो, फलंदाज होईल बाद. त्यामुळे ही एकच धाव संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 24 आणि फक्त 25 धावा अंतिम सामन्यात विजयासाठी. काय गोलंदाजी राहिलंय, काय क्षेत्ररक्षण राहिलंय. ही आहे टीम गोडदेव, युवकांची टीम. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या गोडदेव टीमच्या सुपर परफॉर्मन्ससाठी. वेल डन गोडदेव.
आता सिच्युएशन पाहून तुम्हाला तसं वाटते, पण क्रिकेट हा अनपेक्षित घडामोडींनी भरलेला खेळ आहे. धनेश म्हात्रे पहिला चेंडू जर बघितला तर आशयनं अफलातूनरित्या उडवलाय. इथे कदाचित दुसरी धाव अवेलेबल असेल का? 2 धावा. थँक्यू व्हेरी मच अंपायर. आशयला पूर्णपणे माहिती आहे की मागच्या सामन्यात ज्या पद्धतीने ओपनिंगची जोडी उतरली होती नंदन आणि हिरेन, यावेळेला मात्र नंदनला थोडंसं मागे ठेवण्यात आले. काहीतरी वेगळा विचार असेल, काहीतरी वेगळी स्ट्रॅटर्जी असेल. संकेतजी, तुम्हाला काय वाटते, ओम ब्रह्मदेव गोडदेवचं हे क्रीडांगण लेफ्टी बॅटर्ससाठी उपयुक्त आहे का? हा नक्कीच आहे, नक्कीच आहे. कारण आता जी हवा आपण बघतोय ती बरोबर पश्चिमेकडून पूर्वेकडे येते, त्यामुळे वारंवार असे फटके आपल्याला पाहायला मिळतील आणि अनेक लेफ्टी बॅटर ज्यांनी कमाल केले या मैदानावर आपल्याला पाहायला मिळालंय. विशेषतः फलंदाजांना कॉलेज इमारतीवर खेळणं जास्तीत जास्त पसंत पडतं, कारण ते एक जवळचं क्षेत्र आहे लेफ्टी बॅटरसाठी आणि त्यामुळे डिक्लेरेशन झोनच्या धावा गोळा करू शकतात. असे तेच करतायत सातत्यानं. पण यावेळेस ऑफस्टमच्या बाहेरचा ऑकवर्ड स्टान्स होता फलंदाज आशयचा, बॉल कलेक्ट करू शकले नाहीये. डॉट बॉल. चांगली स्ट्रॅटेजी. थोडासा शरीरापासून दूर ठेवलेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि तिथून हा चेंडू हलकासा बाहेर कट झालाय. गुड बॉलिंग बाय धनेश म्हात्रे. चांगलं कॉन्टेस्ट. मात्र इथे धावा अजून मी म्हणेन 15 धावा हातात असत्या तर निश्चितच या सामन्याला एक वेगळी कडाडणी मिळाली असती. यावेळा पुन्हा एकदा स्टायलिश क्षेत्ररक्षण आहे, स्टायलिश क्षेत्ररक्षण आहे. हर्ष बोईरला तुम्ही पाहू शकता. ही धाव इथे अडवली जाते. पहिल्या 2 चेंडूवर 2चे फटके, त्यानंतर 2 डॉट आलेत. छोट्या टणीचे आहेत हर्ष, पण उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाच्या यादीमध्ये ते समाविष्ट आहेत. मीरा भाईंदरच्या क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला, त्यामध्ये हर्ष सुद्धा आपलं नाव टिकवून आहेत. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा उडवायचा होता, मात्र शरीरावर आदळतोय. ही धाव देखील इम्पॉर्टंट आहे. ही धाव नव्हती व्हायला पाहिजे, मात्र ती धाव पूर्ण केली जाते. लेग बायचा इशारा होतोय. धावसंख्या 5. शोध घ्यावे लागणार आहेत. उणीवा कशा होत आहेत प्रतिस्पर्धी संघाकडून, ते शोध तुम्हाला अजून जास्त आत्मविश्वास प्रदान करतील आणि त्यातल्या त्यात तुमच्याकडून चुका होणार नाही ही देखील दक्षता मुर्दा स्पोर्ट्सच्या संघाला घ्यायची आहे. 2 डॉट्स आले होते, त्यानंतर आता एक सिंगल मिळते. धावसंख्या पोहोचते 5 वर. 5 चेंडूत 5 धावा आलेत. धनेश म्हात्रे प्रयत्नशील आहे एखाद्या विकेटसाठी. पंचांकडे लक्ष द्या, पंचांकडे लक्ष द्या. लेट कटचा वापर केलाय. चांगला फटका, एक धाव अजून मिळेल. त्यामुळे पहिल्या 6 चेंडूमध्ये आलेत 6 धावा. इकॉनॉमिकल षटक आहे, मात्र तरी देखील ते उपयुक्त षटक आहे. ते म्हणजे टीम गोडदेव संघासाठी, कारण 30 चेंडूंचा हा खेळ 25 धावांची गरज आणि आता 24 चेंडूमध्ये करायचे आहेत विजयासाठी 19 धावा. त्यामुळे जास्त काही मोठा प्रकार करायचा नाही आहे. थोडंसं कन्सिस्टन्सली सेन्सिबल क्रिकेट खेळलं तरी सुद्धा या धावा होऊ शकतात. मात्र या सामन्यात काही वेगळं ट्विस्ट निर्माण होईल का, या प्रतीक्षेत बरेच प्रेक्षक असतील. विक्रम हे ठरवून होत नसतात, ते आपसुकच होऊन जातात आणि त्यामुळे आता कदाचित गोलंदाजांनी मनावर घेतलं आणि तो त्यांचा उच्च स्तराचा खेळ सादर केला तर तो प्रेक्षकांचा आदर ते कमवू शकतील. पण पहिल्या षटकात 6 मिळवल्यात. आता जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 19 धावांची. त्याचमुळे थोडं सोपं तर आहे ओमब्रह्मदेव गोडदेव या संघासाठी, पण मला असं वाटतं सोपं असं काहीच नसतं. तुम्हाला जिंकण्यासाठी तर झटावंच लागतं आणि ती गोष्ट सोपी तेव्हाच होते. कदाचित आता मुर्दा संघ एकच विचार करत असेल. आता इंटरेस्टिंग बाब ही आहे की 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये मुर्दा संघ किती प्रोटेक्शन लावते, कारण सध्या परिस्थिती अशी आहे की एक धाव वाचवायची आहे आणि एकही लूप होल आपल्याला समोरच्या टीमला दाखवायचा नाहीये. त्यामुळे कदाचित त्या गोष्टीसाठी ते किती झगडतात आणि किती प्रामाणिक प्रयत्न करतात या गोष्टीकडे आता तमाम क्रीडा रसिकांचं लक्ष लागून राहिले. पळती वाट द्यायची नाही आहेत. मीरा भाईंदर बिग बॅश मधले उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हर्ष गोलंदाजीच्या बाबतीत वरचा स्तर दाखवतायत. कॉट बिहाइंड. पहिल्याच बॉलवर हिरेनचा खेळ दुसऱ्या षटकामध्ये संपतोय. धक्का पहिला बसतोय. ओम ब्रह्मदेव गोडदेव विकेट डाऊन.
कदाचित धोकादायक ठरू शकते आणि म्हणूनच आता रनिंग बीटवरती विकेट या दोन फलंदाजांची चांगली राहिली, 2 धावा मिळत आहेत आणि धावसंख्या 8 वर पोहोचते. सुरुवात जरी या षटकाची विकेटने केली होती गोलंदाज हर्षने, पण पुढच्याच बॉलवर 2 धावा पूर्ण करतायत प्रणित आणि संघाची साथ देत आहेत. यावेळेला चांगला ड्राईव्ह होता, मात्र सरळ वेदांतकडे तो ड्राईव्ह केलाय, धाव मिळणार नाहीये, चेंडू निर्धाव जातोय. सन्माननीय हितेशी म्हात्रे, आपणास मी निवेदन करतोय, आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी, ज्यांनी आम्हाला वायफायची व्यवस्था उपलब्ध करून दिलेली आहे. हितेशी म्हात्रे या, आपलं व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत. स्लो डिलिव्हरी आहे, हा झेल नाही, वेदांच्या आउट ऑफ रीच होता, त्यामुळे इथे एक धाव मिळते. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न आणि निश्चितच एक धाव इथे पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या 9. 9 रन्स ऑन बोर्ड. लक्ष ठेवलं आहे ते म्हणजेच एकंदरीत 25 त्यापैकी 9 पूर्ण केलेले आहेत, म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 16 धावांची, माफ करा, 16 रन्स स्टिल रिक्वायर्ड टू विन आणि दुसरं षटक मार्गस्थ आहे. आणि त्याचमुळे जोपर्यंत मैदानात आपण आहोत तोपर्यंत जिंकणारच आहोत, हाच अविर्भाव तुम्हाला अजून जास्त ताकद प्रदान करतो आणि तेच करताना मुर्दा स्पोर्ट्सचे खेळाडू पाहायला मिळत आहेत. वेलकम हितेशी पाडल, हितेश म्हात्रे. इंटरनेट सेवा आपल्याला निश्चितच अतिशय चांगल्या पद्धतीने प्रोव्हाइड करेल. यावेळेला कट करण्याचा विचार होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये, पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळतीये आणि निश्चितच म्हणूनच ही मॅच अजूनही ऑन आहे. धन्यवाद सन्माननीय रमेशजी गौड, मनपूर्वक आभार. आपला बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी राखलात त्याबद्दल आभार. पण हर्ष, पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर या सामन्यामध्ये चुरस निर्माण करण्याची एकही संधी सोडत नाहीये. शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न, बॉल खाली राहतोय, विकेट किपर चुकतोय, बॉल मागे जाईल, दरम्यान पूर्ण केली जाते. एक सिंगल, या एक धावा वाचवाव्या लागतील संख्येची, पण तसं घडत नाहीये. 2 षटकं संपलेली, धावसंख्या झालेली आहे 10, जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि आवश्यकता आहे 15. बघा, मी भाषेत सांगितलं होतं की लूप होल तुम्ही देता कामा नये आणि कदाचित लूप होल इथून तिथून मिळतोय. अजूनही 15 धावांची गरज आहे, त्यामुळे ही मॅच पुढे काय तुम्हाला दाखवणार आहे याचे आत्ताच अंदाज बांधणं भरपूर कठीण आहे. एन्जॉय करा, एवढंच मी सांगेल. संघजी, आपण नेहमीच जय मल्हार स्पोर्ट्सच्या वतीने, जय मल्हार खारेगावच्या वतीने जिकडेही उपक्रम राबवले जातात आपण आवर्जून पोहोचता. चला, जास्त वेळ घेऊ नका प्लीज प्लीज प्लीज. मुर्दा स्पोर्ट्स चला लवकर, विशाल नाईक यांना जायचंय राजवलीला जायचंय ना, नियोजन आपण केलेलं आहे त्यांचं. तर संघजी, काय म्हणाल जय मल्हारच्या या नियोजनाबद्दल? कारण आपण दहीहंडी उत्सवामध्ये देखील येता, आता क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये तुम्ही येता, तर एकंदरीत नियोजनाबद्दल काय सांगाल? मला एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आवडते जय मल्हारची, ती म्हणजे त्यांची मॅनपॉवर. प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्याकडे माणसं आहेत आणि असं असल्यानंतर निश्चितच काय उरणार आहे मागे हा प्रश्न पडतो. मात्र जरी काही मागे उडलं तरी देखील डोकं चालवणारी देखील माणसं आहेत आणि तुझ्यासारखा माणूस असल्यामुळे निश्चितच काय टेन्शन घ्यायची गरज नाही. त्यामुळे एकूणच सगळा योग जुळून येतोय असं म्हणायला हरकत नाहीये. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज मंथन आलाय, एक धाव इथे पूर्ण केली जाते. हर्ष उभा होता, मात्र एक धाव पूर्ण. 17 चेंडू, जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. आता आपण रिव्हर्स काउंटडाऊन घेऊया या अंतिम लढतीचं, कारण आता तीच गोष्ट प्रेक्षकांना विशेषतः खिळवून ठेवते. आणि त्याचमुळे आता मोठे स्ट्रोक जर आले नाही आणि असेच डॉट बॉल्स येत राहिले, विकेटचा शोध घेत राहिले गोलंदाज, तर मग सामना शेवटच्या षटकापर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. नेक्स्ट बॉल, नाही नाही नाही, हे नाही करायचंय. व्हाईट बॉलची एक धाव मिळते टीम ओम ब्रह्मदेव गोडदेवला, धावसंख्या 12. ही चूक का झाली याचं कारण मी देऊ शकतो. कारण ज्यावेळेला तो रनवेमध्ये धावत होता त्यांनी पुन्हा एकदा पाठी बघितलं की विनोद पुढे जातोय की नाही, मात्र त्यांनी थांबायला पाहिजे होता. हे अग्रेशन आहे, हे शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. मंथनला थांबणं गरजेचं होतं आणि तो स्वैर मारा त्यांनी केलाय. हा व्हाईट बॉल आलाय, एकतर धावा नाही आहेत, त्यामुळे अशा चुका, या चुका महत्त्वपूर्ण. वेल बोल्ड, हा चेंडू चांगला आहे, मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू जर वेधला तर निश्चितच स्टायलिश पद्धतीने खेळून काढलाय. शांत क्रिकेट दाखवतोय तो म्हणजे प्रणित पाटील. एरवी प्रणित पाटील म्हटलं की मोठे फटके, आणि निश्चितच यावेळेला मात्र तो शांत क्रिकेट खेळतोय. मोठी फटके तर घ्यायचीच आहेत, पण डोकं चालवून खेळायचं आहे, ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्याचमुळे एका बाजूला तर फलंदाज आशय एका घट्ट स्थितीमध्ये आहे, कॅप्टन्सी निभावतोय, पोझिशन सांभाळतोय, तो क्रमांक योग्य ठरवतोय. बॅट्सविंग चांगली होती, बॉलला दिशा दिली, बॉल पोचतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला,
प्रोटेक्शन आहे. थ्रो बघा अप टू डेन बॅटिंग एंडला एक धाव मिळते आणि सचिन आम्हाला माहिती देते धावसंख्या पोहोचते 14 जिंकण्यासाठी 11ची गरज. स्टील 11 पाहिजेत. पुन्हा आता आपण बघतोय ती बरोबर अगदी शाळेच्या पाठीमागे राहिली आहेत. त्यामुळे हे जे काय वातावरण आहे ना ते अगदी रॉ हाऊस सारखं आहे. काय म्हणताय? रो हाऊस मेंबर्स आवाज ऐकतात आमचा. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 14-11ची गरज आहे. जोपर्यंत 11ची गरज आहे 25चं लक्ष होतं 14 झालेत. 11 पाहिजेत. 11 रन स्टील रिक्वायर्ड टू विन. शॉर्ट कव्हर पॉइंट बॅकवर्ड पॉइंट सर्कलच्या आतमध्ये फुलटॉस बॉल ऑन साईडला फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक आहेत स्क्वेअर लेगचे बॉलवर पोहोचतील. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवले जाते. अजूनही शांत डोक्यानं रनचेज चालू आहे ओम ब्रह्मदेव घोडदेवचा. नो डाऊट याच्यामध्ये काही अग्रेशन दाखवण्यासारखं आहेच नाही आहे आणि त्यामुळेच अतिशय शांत पद्धतीने पुढे सरकत आहेत. इथून हाराकिरी चालणार नाही. त्यांना पूर्ण कल्पना आहे इथे जर 2 विकेट आल्या तर या मॅचची गणितं बदलतील. त्यामुळे हाराकिरी करून चालणार नाही. आणि आशिया आणि प्रणित हे दोन्ही असे सेन्सिबल बॅटर तिथे मैदानाच्या आतमध्ये आहेत टीम घोडदेवसाठी. मात्र इथून काही चमत्कार होणार का टीम मुर्द्यासाठी? 14 चेंडू करायचे 10 धावा. वर पिच केलाय. ओ व्हॉट अ कॅच! व्हॉट अ कॅच! समर्पण काय असतं, कमिटमेंट काय असते. जरी फिटनेस पूर्ण नसला तरी देखील वेदांत पाटील वेदांत आहे. सुपर कॅच. संदीप पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपये या जेल साडी एक्स्ट्रा ऑर्डिनरी. संदीप पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपये. नितीनजी वारे एनपी स्पोर्टचे त्यांच्या माध्यमातून 500 रुपये या जेल साडी. व्हॉट अ कॅच बाय वेदांत. कदाचित हे क्षण पाहण्यासाठी आपण इथे होतो. एकदा जोरदार टाळ्या वेदांत साडे. वाघ जखमी असला तरी वाघ हा वाघच असतो आणि वाघासारखी झेप घेत त्यांनी तो झेल टिपलेला आहे. पुन्हा एकदा प्रिन्स मूव्हीजवर आपण रिप्ले मध्ये पाहणार आहोत की ही घटना नेमकी कशी घडली, कशा पद्धतीने तो झेल टिपला. डावीकडे सूर घेत असताना जबरदस्त कॅच वेदांत पाटीलची आणि त्याचमुळे हा ठरतोय आजच्या दिवसातला छावा वेदांत पाटील. सुपर धावा किती विजयासाठी आहेत यापेक्षा 100% एफर्ट आणि वेदांनी ती गोष्ट दाखवली आहे. हो मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. धावसंख्या झाले 15 म्हणजे अजूनही 10 धावांची गरज आहे आणि 13 चेंडूंचा खेळ राहिलाय. 13 चेंडू 10 धावांची गरज आहे. मुर्दा संघ सुद्धा ही ट्रॉफी घेऊन जाणार तोच उद्देश मनात बाळगून खेळतोय. शेवटचा बॉल बाकी आहे. स्ट्रायकरला फ्रेश बॅटर आपण पाहतोय उम्रमध्ये घोडदेव संघाकडून प्रतीक आहेत. ड्राईव्ह केलंय. पुन्हा एकदा कव्हरला क्षेत्ररक्षण होणं आवश्यक होतं पण यावेळेस हात चौकार येतोय. दडपण बाजूला जाते उम्रमध्ये घोडदेवरचं. बॉल स्वीपर कव्हर सीमारेषा पार. चौकार. क्लास दाखवलाय या फटक्या मागे. तो म्हणजे प्रतीक ना. कडक बाउंड्री होती. अगदी इंटरनॅशनल क्रिकेट मधील संघकारा आठवला. सुपर शॉट बाय प्रतीक. 4 धावा. बँडेड पाहिजे काय? सन्माननीय अमरजी पाटील, सन्माननीय हितेजी पाटील आणि सन्माननीय धर्मेशजी मिस्त्री यांचं आगमन व्यासपीठाच्या दिशेने होत आहे. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. मुर्दा टीमला विनंती आहे एक सबस्टिट्यूट पाठवा प्लीज. टेन्शन नाही, जास्त दुखापत नाही आहे, फक्त यस त्याची थोडीशी चामडी इकडे झाले. होईल रिकवर होईल तो नो डाऊट. एक सबस्टिट्यूट आम्ही पाठवतोय सर. मात्र काय शॉट खेळलेत. अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला प्रतीकच्या बॅट मधून. दबाव होता मात्र दबावाखाली जबरदस्त स्ट्रोक आणि तो गॅप कन्वर्ट केला. त्याला पूर्ण कल्पना होती एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर मध्ये डीपला कोणी नाहीये. फक्त गॅप, ती प्लेसमेंट अफलातून आणि टायमिंग एक्सक्विजिट होता. या 4 धावा. संघाची धावसंख्या झाली 19. आता विजयासाठी 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये करायचे आहेत फक्त 6 धावा. बघा मित्रांनो, ठीक आहे क्षेत्ररक्षण करताना आपण भान हरपून बसतो पण आपण कुठे क्षेत्ररक्षण करतो हे देखील पाहणं गरजेचं आहे. जिंकायचं, प्रत्येकाला जिंकायचं आहे नो डाऊट.
पण त्या ठिकाणी थोडंसं डांबरी रस्ता आहे मैदानाच्या आतमध्ये, जो आपण प्लस पाहतोय, मोठा प्लस आहे या अभिनव क्रीडांगणावर. त्या प्लसवर सुद्धा लक्ष देणं, त्यावर जर आपण सूर घेतला तर दुखापत होऊ शकते. मगाशी देखील आपण बघितलं वेदांनी जी सूर घेतली होती, मात्र त्यामध्ये अभिनवच्या ग्राउंडचा देखील महत्त्वाचा हा भाग आहे, कारण ग्रीनरी आहे. लक्षात घ्या, आपण टर्फ विकेटला आपण अशा प्रकारच्या गोष्टी पाहतो. मात्र निश्चितच कौतुक आहे स्पर्धेचं. 12 चेंडू 6ची गरज. विनोद आलाय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू लॉफ्ट केलाय. हा झेल होईल किंवा काय, प्रयत्न चांगला होता चेतनचा, मात्र हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. आय थिंक नाही, सीमारेषेच्या आतच तो अडवलाय. आणि या 2 धावा. चांगला प्रयत्न चेतनचा. अगदी शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवली होती आणि या 2 धावा त्यांनी वाचवल्या. धावसंख्या 21 झाले. 4ची गरज आहे जिंकण्यासाठी. 4 धावांची गरज. आणि ह्या संघटनेचं हे पहिलं पर्व आहे आणि ही 34 स्पर्धा आहे. आणि 34 स्पर्धा जिंकण्याचा मान नेमका कोणाला, त्यासाठी ही लढत आपण पाहतोय. आणि प्रणित ज्यांचा नैसर्गिक खेळ हा आक्रमकतेचाच आहे आणि तीच आक्रमकता पाहायला मिळाली. आणि 4थ्या स्पर्धेचा विजेता ठरतोय ओम ब्रह्मदेव गोडदेव. अभिनंदन. खमॉन डीजे. नेहमीच त्याचं समालोचन आपण पाहतोय. तर या संकेतजी पाटील यांचा सन्मान व्यासपीठावर आपण पाहतोय. चला, दोन्ही कॅप्टन, उपविजेतेपद म्हणजेच मुर्दा स्पोर्ट्सचे कॅप्टन आणि विजेतेपद म्हणजेच गोडदेव संघाचे कॅप्टन, दोन्ही कॅप्टन्सने यायचे प्लीज. चला, रमेशजी डंगर यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. तसेच संतोषजी राऊत यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आमचे प्रदीपजी पाटील यांचा मी आभार व्यक्त करतोय, ज्यांनी वेळ प्रसंगी आम्हाला पंचांसाठी सहकार्य केले. आपलं आभार. धीरजजी पाटील आणि अजयजी पाटील आपण या व्यासपीठावर, धीरजजी पाटील आणि अजयजी पाटील आपण व्यासपीठावर यायचं आहे. विशालजी नाईक, चला विशालजी नाईक या. चला विशालजी नाईक आपण यायचं आहे, कारण यांना पुढच्या कार्यासाठी मार्गक्रमण करायचं आहे. तर आमचे आजच्या दिवसातले पंच विशाल नाईक यांचा सन्मान व्यासपीठावर आपण पाहतोय. तसेच श्री स्वामी समर्थ इव्हेंटचे धीरज पाटील आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. तसेच अजय पाटील ज्यांनी चांगलीच जबाबदारी सांभाळलेली आहे. तर अजय पाटील आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे अशी नम्र विनंती आम्ही आयोजकांच्या वतीने करतोय. आणि हा सन्मान, चला धीरजजी पाटील या. तसेच धीरज पाटील जे स्वामी समर्थ इव्हेंटचे आपण देखील यायचं आहे. धीरज पाटील, धीरज गजानन पाटील व्यासपीठावर आपण पाहतोय. चला, आपला सन्मान यानंतर केला जाईल. विशाल नाईक
जे आमचे पंच आहेत, ओमरमध्ये गोडदेव संघासाठी क्रिकेट खेळलं आणि मागच्या 20 वर्षांपासून त्यांची अंपायरिंग आपण विविध प्रांतांमध्ये पाहतोय. आपलं देखील मनपूर्वक आभार. त्यानंतर धीरज पाटील आपण यायचं, धीरज गजानन पापडे आपण या. धीरज गजानन पाटील यांचा सन्मान आपण